हा गेम आहे स्पीड, बॅलन्स आणि कॉन्सन्ट्रेशनचा. सगळ्या नवऱ्यांना मला एकच ॲडवाइस द्यायची, काहीही करून चुकीचा मूव्ह करू नका, नाहीतर तो जो काय पिंग पॉंग बॉल आहे ना तो धपकन खाली पडेल. केला तर मला आता हे बांधलंय, पण वॉशरूमला कसं जाऊ मी? नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मस्ती टाइम मध्ये. आपल्या पहिल्या एपिसोडला तुम्ही जो काही प्रतिसाद दिलाय, जे काही प्रेम दाखवलंय ना, आहा, एकदम दिल खुश हो गया. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी पुन्हा एकदा धमाकेदार मजेदार असा दुसरा एपिसोड घेऊन आलोय. हां, मागच्या एपिसोडमध्ये जसं आपण स्वप्नांचं घर बांधलं होतं, तसंच आत्ता या टेबलवर या कप्सवर कप्स रचवत आपण त्याचा पिरॅमिड बांधणार आहोत. हा पिरॅमिड आणि हे कप्स बघून आहे ना, मला असं वाटतंय की कोणीतरी हे कप्स पडल्यानंतर नक्कीच पडणार आहे. ऑफकोर्स. आणि मित्रांनो, माझ्या संसारातल्या एक्सपिरियन्सवरनं सांगतो की तो मीच असणार आहे. आहा, मला तनुचा हा कॉन्फिडन्स ना खूप आवडतो. कि ऐसी जिंदगी भगवान नहीं करे कि किसी स्वतःला ओळखून येतो. अगदी बरोबर बोललास. हा गेम आहे स्पीड, बॅलन्स आणि कॉन्सन्ट्रेशनचा. जसं संसारात कसं आपल्याला बॅलन्स मेंटेन ठेवावा लागतो ना, तसंच काहीच. अगं पण संसारामध्ये तू मला नेहमी सावरतेस, पण इथे तू माझ्याच अगेन्स्ट उभी राहणार आहे. मग मी काय करायचं? कारण प्रेमात आणि मस्तीत सगळं काही माफ. तर मंडळी, आजच्या आपल्या खेळाचं नाव आहे गेम ऑफ कप्स. यामध्ये 3 राऊंड होणार आहेत बरं का. आणि प्रत्येक राऊंडमध्ये जिंकणाऱ्याला मिळणार आहेत 1 पॉइंट, आणि सगळ्यात जास्त जे पॉइंट्स असतील तो ठरणार आहे विनर. ये, चला तर मग खेळूयात. येस, ब्रिंग इट ऑन. तर मंडळी, मेन गेम खेळण्याआधी नेहमीप्रमाणे आपण खेळतो पहिला डाव भूताचा. पहिला डाव भूताचा एकदम सिंपल आहे. आपल्याला हे जे कप्स आहेत ना, एका हाताने स्टॅक करायचे आहेत, बस एवढंच. तुझे पिंक आणि मी माझे ब्लू, दॅट्स इट. दॅट्स इट. एवढं सोपं आहे. हे तर मी डोळे बंद करून पण खेळू शकते. तुमसे ना हो पाएगा. ओव्हर कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स. जर डोळे बंद करून करू शकते ना, मग आपण ब्लाइंड फोल्डनी खेळायचा हा गेम. ओके, चला खेळूया. सो हे काय ब्लाइंड फोल्ड? येस. ओके. चीटिंग करायची नाही हं? नाही, चेक करूया आधी ब्लाइंड फोल्ड होय आहे की नाही. हे किती? हे काय आहे? आपला फक्त स्टॅक करायचं पण सांग ना, हे किती? मला चेक करायचंय, तुला दिसतंय की नाही. 5. अच्छा जी. बरं. चल, ओके. ऑल राईट. आता आपल्याला स्टॅक करायचंय. रेडी आहेस तू? रेडी. एका हाताने. ओके. लेफ्ट हात मागे घे, राईट हात पुढे. ओके. मागे बघा, दाखवते मी ऑडियन्सना मागे. हा, ओके. तुझा दाखव मागे. माझा पण मागे आहे. ओके. ओके. 3, 2, 1, गो. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? ए तू बघते. अरे पडला, मी काय करू? डिफिकल्ट आहे मला. मी स्टॅक केलं तर सगळा स्टॉक गेला खाली. माझं घेतलंस तू. माझं घेतलंस. मी काही नाही घेतलंय. माझं दे. मी स्टॉक स्टॅक माझं घेतलं. हो गॉड. हे बघ, हे माझं होतं. हे बघ, पण त्याचा बेस पिंक आहे, म्हणजे माझंच होतं. काय यार, चीटिंग आहे यार ही. चीटिंग आहे, चीटिंग आहे, चीटिंग आहे. नाही एक तर पण- सगळं उधळलंयस तू. ओ शिट, हे सगळं पडलेलं आहे. मी खरंच डिफिकल्ट आहे. मी प्रयत्न केला, पण डिफिकल्ट आहे रे, डोळे बंद करून. मग सॉरी. आता झालं. बोललो होतो तुला, एका हाताने चुपचाप केलं असतं आपण हो. ब्लाइंड फोल्ड. चला तर मग झालं आपला ट्रायल राऊंड. मूव्ह करूया आपण आता मेन चॅलेंज कडे.
तर मंडळी, आता वेळ झाली आहे खऱ्या युद्धाची. येस, आता आपला मेन चॅलेंज मध्ये हा आहे राऊंड 1, ज्यामध्ये हा जो पिंग पॉंग बॉल आहे ना, तो महत्वाचा आहे. तो बॅलन्स करून हे सगळे कप्स स्टॅक करायचे. जो सगळ्यात आधी करेल तो ठरला विनर राऊंड 1चा. ओके, म्हणजे हा बॉल काही करता पडू द्यायचा नाही. येस, बॅलन्स ठेवायचा आहे आणि कॉन्सन्ट्रेशन इम्पॉर्टंट आहे या गेम मध्ये. कळेलच कोणाचं कॉन्सन्ट्रेशन आणि बॅलन्सिंग चांगलं आहे ते. ओके, मग सुरू करूया. येस, रेडी आहेस? रेडी. ओके, 3, 2, 1, गो. चल 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 चल. गेलं 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 गेलं. कळलं तुला? कॉन्सन्ट्रेशन आणि बॅलन्सिंगचं कसा वापर करायचा आहे. सीरियसली यार, गुड गुड, टू गुड, टू गुड. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. तर मंडळी, यशस्वीरित्या पहिला राऊंड जिंकल्यानंतर, म्हणजेच काय, पहिल्या राऊंडची विजेती ठरल्यानंतर आता आपण खेळणार आहोत राऊंड 2. या गेमचं नाव आहे कप क्रॉसिंग चॅलेंज. हे कसं खेळतात जरा सांगशील? एकदम सिम्पल आहे. म्हणजे काय, माझ्याकडे 3 कप्स ठेवले आहेत, तनुजकडे 3 कप्स आहेत आणि हा अख्खा असा मॅप आहे. म्हणजेच काय, हे 3 माझे सोल्जर्स आहेत, हे 3 तुझे सोल्जर्स आहेत. ओके. आता जेव्हा माझे 3 सोल्जर्स माझा एरिया सोडून तुझ्या इलाक्यात जाऊन कब्जा करतील ना, तेव्हा मी विनर असणार आहे. ओके ओके, पण आहे ना, एकदा जर कप उचललास तू तर तो पुन्हा चेंज नाही करू शकत हा तू, की दुसरा नाही चेंज घेऊ शकत तू. व्हॅलिड व्हॅलिड. मग त्याच कपनी मूव्ह करायचं. येस. ओके. आणि जर का लॉक झालो तर एकाने माघार घ्यायची. कसं आहे ना, आयुष्यात कधी कधी माघार घ्यायला हवी आणि नवऱ्याने जास्त करून माघार घ्यायला हवी सुखी संसारासाठी. हा राऊंड आहे ना, मी जिंकणार आहे. ओके. असं तो आणि सतत माघार बोलत तू असतो. घेणार आहेस. असं तू सतत बोलत राहतो पण जिंकत तर नाही. चला तर मग खेळूया. येस. चला. अँड द टाइम स्टार्ट्स नाउ. एक मिनिट ठेव खाली, ठेव ठेव. ओए वापस रख उसे. आता काय? अरे आत्ता काय म्हणजे, पहिल्या राऊंडची विनर आहे मी, काही मान बिन आहे की नाही? काय पाहिजे तुला मान आता अरे ह्याच्यात? मानाचा मुजरा आहे, मी स्वतःलाच देते आणि पहिला राऊंड मी खेळणार. ओके. माझा फर्स्ट ओके, स्टार्ट. चलो फर्स्ट मूव. आला मोठा उचलते मी खेळणार. 3, 2, 1 स्टार्ट. आता तुला माघार घ्यावा लागेल. मूव्ह करू शकतोस की. अरे पण आता मी इथून इथे आलो. मग मागे जा, माघार घे. Don't be so overconfident. लॉक झालं. काय लॉक झालं? इथे ना? नाही, लॉक झालं. मी पुढचं बघीन ना काय ते. तू इथे जा ना. ओके ओके. एक मूव कसा पटकन घेतो, पटकन असं. ते रिक्षावाले असं तर लगेच जागा मिळाली की लगेच घुसडतात. ऑफकोर्स. बघ, माघार घ्यावी लागली ना शेवटी. थांब जरा, वेळ सांगेल. माझा पोचला. मी लॉक आहे. हा घेऊ शकतेस.
Come on. माझ्याकडे पर्याय नाही. Yes, yes, yes. एक काय डाव खेळलाय Yes. आणि जिंकला तर त्याला केवढा आनंद होतोय. येस तुझं असं झालं ना, काय गोड काय गोड बचा लिया. हे पण डिफिकल्ट होत आहे यार. हो Shit. डिफिकल्ट आहे. तुला काय झालं? काय? आयुष्यात एक चूक किती महागात पडू शकते ना ते जरा बघतीये. अच्छा. नेमकं कुठे चुकले ना मी तेच कळत नाहीये मला. अगं आपला राऊंड झाला, मी जिंकलो, आता झालं, संपलं हे. आय नो. यशस्वीरित्या हा सेकंड राऊंड तनुज जिंकलाय. चला आपल्याकडे आता तिसरा राऊंड पण आहे. ओके. आणि काही करून तो मला जिंकायचा आहे कारण मला शिक्षा भोगायची नाहीये. बघूया ते. चला तर राऊंड 3 साठी. तर मंडळी आता दुसरा राऊंड तनुज जिंकल्यामुळे स्कोर झालेला आहे अपूर्वा 1 तनुज 1. आता हा टाय झाल्यामुळे आपल्याला खेळावा लागणार आहे तिसरा राऊंड म्हणजेच अंतिम राऊंड. या अंतिम राऊंडमध्ये जो जिंकेल तो ठरेल आजच्या एपिसोडचा विनर. वळूया तिसऱ्या राऊंडकडे. त्या राऊंडचं नाव आहे स्पून अँड बॉल चॅलेंज. खेळ खूप सोपा आहे. इथे ठेवले आहेत 8 कप्स, इथे ठेवलेत 8 कप्स. Okay. त्यामध्ये आहे पाणी, पाण्यावर ठेवला आहे हा पिंग पॉंग बॉल. आपल्याकडे 2 स्पून्स आहेत. आता या चमच्यांना तोंडात पकडून हाताचा वापर अजिबात न करता या पाण्यातनं तो बॉल काढायचा आहे आणि या बास्केटमध्ये तो टाकायचा आहे. आता कमी वेळेत सगळ्यात जास्तीत जास्त बॉल जो या बास्केटमध्ये टाकेल तो ठरणार आहे विनर. ओके. हा गेम तर मी नक्कीच जिंकणार आहे. कसं काय? कारण लग्नानंतर तोंड बंद करून कामं करायची सवय झालीच आहे मला. व्हेरी फनी. किती चुरू बोलायला लागलास तू. आता बघते ना हा चमचा तोंडात पकडल्यानंतर किती तोंड बंद करून तू तुझं काम करू शकतोयस ते. बघूया. चला गाईस लेट्स स्टार्ट. एक मिनिट. Cheating करायची नाही, हा? मी आता- नाही तू तिथे. हा या लाईनला क्रॉस करू नको. हा. ओके. चिटिंग करू नको. नाही. 3 मला शिक्षा नकोय. 3 2 1 गो. मी जिंकले आहे. मी जिंकले तनुज. माझे पण झाले ना. हा बघ इथे एक पडलाय तुझा. हा पडलेला बॉल तुला परत ह्याच्यात टाकून खेळायचा होता. तसा एक बॉल माझाही पडला होता पण मी तो पटकन वर टाकून नंतर खेळले सुद्धा तरी सुद्धा मी जिंकले. काय ना माझी स्पीड एवढी धमाकेदार आहे ना की तू त्याला मॅच नाही करू शकत. अशा प्रकारे तिसरा राऊंड मी जिंकलेली आहे आणि आता स्कोर आहे 2 आणि 1. तर मंडळी अंतिम फेरी जिंकून या एपिसोडची विनर ठरली आहे मी म्हणजेच अपूर्वा. आणि बिचारा तनुज सलग दुसऱ्या एपिसोडमध्ये हरलाय. आणि आपल्या गेमचा नियम एकदम ठरलेला आहे की जो कोणी हरतो ना त्याला मिळते एक भन्नाट पनिशमेंट. आता काय ना मागच्या एपिसोडमध्ये मी तनुजला बनवली होती मोंजोलिका आणि ह्या एपिसोडमध्ये हे काय आहे? मला ना तुझ्या या भन्नाट पनिशमेंटची ना भीती वाटायला लागली हा आता. मग त्यासाठी जिंकायचं संधी होती पण ती आता हुकली. मग
आता माझी पनिशमेंट काय असणार आहे हे बघालच तुम्ही. तर तनुज, तुझ्या पनिशमेंटची सुरुवात होते. शांतपणे उभं राहायचंय आणि बोलायचं पण नाही. ओके. रेडी? ही काय स्टाईल आहे तुझी इथून इथे? जसं तुला मी माझ्या प्रेमात गुंडाळलं होतं ना, तसं गुंडाळलं. Oh God. किती वेळ शांत उभं राहायचं सांगितलं होतं मी. पटकन कर ना. बसा नाही, आम्हाला चक्कर आली. आता हलू नकोस हा तनुज, प्लीज. अजिबात हलू नको. ते खांदे बिंदे काही हलवू नको. A few moments later. हे बघ, आता तू आहे ना फारच डेंजरस बनवतोयस हा मला. मी मम्मी कमी आणि आहे ना कुरिअर पार्सल जास्त वाटतोय. हो का? कन्फ्युजन वाटतंय. हो. सगळ्यांचं कन्फ्युजन मी दूर करते. तर मंडळी, आता वेळ झाली आहे रिलेशनशिप ॲडवाइसची. आता या एपिसोडची विनर मी असल्यामुळे मला मिळते ही संधी तुम्हाला ॲडवाइस देण्याची. तर मंडळी, नवरा बायकोचं नातं हे अगदी ना त्या कप्सच्या पिरॅमिड सारखं असतं. दोघांनी मिळून त्याचा बॅलन्स करायचा असतो. आता बायकोचा जो काही मूड आहे हा त्या पिंगपॉंग बॉल सारखा आहे, जो त्या कप्सच्या पिरॅमिडच्या वर ठेवलाय. काही करून तो पडता कामा नये. नवऱ्यावरती प्रेशर असतं ना तिचं मूड जपायचा, ते त्या कप्ससारखे असतात. त्यामुळे सगळ्या नवऱ्यांना मला एकच ॲडवाइस द्यायची आहे, काहीही करून चुकीचा मूव्ह करू नका, नाहीतर तो जो काय पिंगपॉंग बॉल आहे ना तो धपकन खाली पडेल, म्हणजेच तुमची वाट लागेल. त्यामुळे सगळ्या नवऱ्यांना एकच सल्ला आहे, त्या पिरॅमिडच्या खाली जे कप्स ठेवले होते ना तसे शांत उभे राहा. बायकोचा मूड जपा, तो पडू देऊ नका. आणि मलाही सल्ला एक द्यायचा आहे. ऐका मम्मी काय म्हणतीये. मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल संसारामध्ये नवरा कधी करेक्ट असू शकतो, तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण नवरा हा या टिश्यू पेपर सारखा असतो. बायकोचे अश्रू पुसायला टिश्यू पेपर, सांडलेला चहा पुसायला टिश्यू पेपर, आणि जर का ती चुकून माकून जिंकली तर असा मम्मी बनून पनिशमेंट घ्यायलाही तो टिश्यू पेपर. वेळीत तिचा मूड सांभाळा आणि तो पडू देऊ नका. चांगली ॲडवाइस दिली मम्मीने. बघवत नाहीये मला तनुजकडे, खरंच बघवत नाहीये. तनुज, मला तुझी ही अवस्था खरंच बघवत नाहीये. नेक्स्ट टाइम ना जरा जिंकण्याचं पण ट्राय कर हा. तर मंडळी, आता वेळ झाली आहे तुमची. आम्ही खेळलेला कोणताही कप चॅलेंज तुम्हीही तुमच्या पार्टनर बरोबर खेळा. तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करा आणि #मस्तीटाईम चॅलेंज वापरा आणि सोशल मीडियावरती अपलोड करा. आम्हाला टॅग करायला विसरू नका हा. तर मग पाहत राहा आणि हसत राहा, कारण मस्तीत आणि प्रेमात सगळं काही माफ. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तर मंडळी, तुमच्या समोर सादर आहे मस्ती टाईमची ओरिजिनल मम्मी. कशी वाटली? तू मला आता हे बांधलंयस, पण वॉशरूमला कसं जाऊ मी? काढा मला यातनं. ही शिक्षा आहे तुझी हरण्याबद्दलची.